हॉटेलात शेखरचं पत्र मिळाल्याला 6 दिवस झाले होते. बाबीने 6 दिवस वाट पाहिली होती. नंतर तिने आईला दुर्गाबाईंना सांगायचे ठरवले. तिने त्यांना सगळं सांगितलं. त्या एकदम शांत आणि भित्र्या स्वभावाच्या होत्या. त्यांनी तिला समाजाची आणि शेखरबद्दल खात्री नसल्याचं सांगितलं. पुरुष या बाबतीत खात्री देत नाहीत. लग्न होईपर्यंत संकटच नाही का हे? तरी पण आज त्या बाबीकडे पाहतच राहिल्या. कारण फार भयंकर होतं. आता पुढे. आई, तू अशी किती वेळ पाहत बसणार आहेस? मग काय करू? तुला कोणी काही करायला सांगितलं आहे का? तू नुसती पाहत राहा, मी काय करते ते. जळून गेलेल्या घराकडे घर मालक पाहत राहतो तशी माझ्याकडे पाहू नकोस. तू केवढ्या संकटात आहेस याची तुला कल्पनाच नाही, म्हणून अशी शांत आहेस तू. एखादं अजान 2-3 वर्षाचं पोर सापाशी ज्या निर्भयतेनं खेळतं तशी तू खेळते आहेस. आई, परिस्थिती सापासारखी असेल कदाचित, पण मी अजान नाही. माझं जर काही चुकलं तर परमेश्वर मला वेळोवेळी मार्ग दाखवेल यावर माझा पूर्ण विश्वास आहे. समोरची वाट डोळ्यांना दिसेनाशी झाली म्हणजे वाटच उरलेली नाही असं आपण समजतो. ती चूक वाटेची नसते, आपल्या नजरेची असते. दुर्गाबाई बाबीकडे पाहत राहिल्या आणि एकाएकी त्यांना बिनतोड मुद्दा सुचून त्या म्हणाल्या, बाबे, दृष्टीवर वाजवीपेक्षा जास्त विश्वास टाकला की चुकीची वाट सुद्धा बरोबर वाटायला लागते. बाबी चमकली. साध्या भोळ्या आईने तिला गप्प केलं होतं. शांतपणे ती मग आईसमोरून उठली, स्वतःच्या खोलीत गेली आणि तिथून विमनस्यपणे गॅलरीत आली. मुंबईतील रहदारी नेहमीसारखी चालली होती. प्रत्येकालाच घाई होती. कुठेतरी जायचं होतं. इकडे तिकडे पाहायला कुणालाही सवड नव्हती. प्रत्येकाला स्वतःचं काम होतं. स्वतःची स्वतंत्र विवेचना होती. कोण कुणाकडे बघणार? आणि जरी बघितलं तरी किती वेळ? फार तर 5 मिनिटं. उभ्या आयुष्यातील 5 मिनिटं. ह्याच रस्त्यावर महिन्यापूर्वी अपघात झाला. मोटारीवर मोटार आपटली. एकीचा चक्काचूर झाला. त्या मोटारीचा तो लोळागोळा देह समोरच 3 तास पडून होता. येणारे जाणारे पाहत होते. पण किती वेळ? फार तर 5 मिनिटं. एक नाविन्य ओसरलं. आयुष्यातला तो लगाम काही काळच सैल पडला. मान मनासारखी फिरायला मिळाली. क्षणातच तो लगाम पुन्हा आवळला गेला. नजरा सरळ झाल्या. व्यवसायीकडे वळाल्या. ती मोडकी मोटार दैनंदिनीचाच भाग होऊन राहिली. ज्या दिवशी ती मोटार मग दोर लावून खेचून नेण्यात आली त्या क्षणी पुन्हा लगाम सैल पडले. बस इतकंच. आपलं सुद्धा काही काळ असंच होईल. 4 दिवस असेच सगळ्यांचे लगाम सैल पडतील. मानेचे आणि जिभेचे. सगळ्यांना आपलाच विषय पुरून उरेल. लोकांच्या ह्या चर्चेपायी आपल्याला अतोनात क्लेश होतील. त्याची कुणी पर्वा करणार नाही. मृत्यू जसा अटळ तशाच ह्या चर्चा. जगणाऱ्यांच्या सुखदुःखाशी मृत्यू समरस होत नाही, त्याप्रमाणे चर्चाही. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू ज्याप्रमाणे मनाला पटत नाही पण बुद्धी पटवून घेते, तशाच ह्या चर्चा. लोक अपवाद बुद्धीला पटवून घ्यावेच लागतात. शेखर लग्नाला तयार होणारच, पण आईची कुशंका खरी ठरली तर अशाच चर्चा. पण कालांतराने त्या चर्चा थांबतीलच की.
आपला विषय संपणार नाही, पण लोक कंटाळतील ना. कालांतराने लोकांना देखील दुसरा विषय मिळेलच की. लेट्स बी ऑप्टिमिस्ट. आपला विषय त्यांना किती काळ पुरणार. गॅलरीत उभ्या राहिलेल्या बाबीचे विचार स्वैरपणे उधळले होते. माणसाच्या मनाची जडणघडण अशी विचित्र असते की वाईट घटना घडायला नको असतानाही पहिल्यांदा त्यांच्या मनात विचार येतो की काही वाईट घडणार नाही ना. हां, शेखर लग्न नक्की करणार, पण त्याने समजा नकार दिला तर. बाबी स्वतःशी हसली. आपल्या मनात प्रतिकूल विचार येतोच का ह्याचं ते हसू होतं. बाबी मग त्याचंच कारण शोधित बसली. तिला त्याचं उत्तर मिळालं सुद्धा. मनासारखी गोष्ट होण्यात मनाचं समाधान होत नाही. काहीतरी वाईट घडणार असं मनात आलं की बुद्धी काम करायला लागते. निर्बुद्ध माणसाला सुद्धा स्वतःच्या बुद्धीचा गर्व असतो. ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे जो तो बुद्धी चालवतो. दुष्ट म्हणवणारा माणूस आणखीन दुष्ट होतो. लबाड माणूस जास्तीची कारस्थानं रचायला लागतो. तर सरळ स्वभावाची माणसं जास्त प्रखर, अधिक स्पष्टवक्ती, अधिक पडखर बनतात. समजा शेखरने नकार दिला. व्हॉट नेक्स्ट. आपलं एकमेकांवर नुसतंच प्रेम नाही, तेव्हा नुसता प्रेमभंग झाला इतकं सामान्य साधं स्वरूप नाही. त्या प्रेमाची खून पोटात वाढत आहे. ती फार काळ लपून राहणार नाही. ती गोष्ट लपवायची म्हणजे एकच मार्ग आहे. एखाद्या डॉक्टरकडे जायचं आणि लोकांना काही म्हणजे काही कळणार नाही. फक्त आपल्याला त्याचं विस्मरण होणार नाही. आपलं दुसऱ्या कुणाशी तरी लग्न होईल तरी आपल्या मनातून हे जाणार नाही. मन खात खात दुसऱ्याशी संसार करायचा. प्रतारणाच एक तऱ्हेची ही, जी आपल्याला कधी सहन झाली नाही. ह्यावर उपाय. लग्नापूर्वीची ही घटना आपल्या नव्या जोडीदाराला सांगून टाकायची आणि ती बातमी त्याला पेलली नाही तर. लपवणं हा आपला धर्म नाही, पण ऐकवलेलं न पेलणं हा त्याचा धर्म असेल तर. म्हणजे मग उभा जन्म प्रतारणा करीत घालवायचा. आपलं गुपित उघडकीला येणार नाही ना, ह्या भीतीवर संसार उभा करायचा. म्हणजे तत्व पायदळी तुडवायचं. छे, हे जमणार नाही. जन्माच्या जोडीदाराची फसवणूक करीत संसार करायचा हे मानवणारं नाही. मग उरतो तो एकच पर्याय, डॉक्टर गाठणं, त्याच्याकडून बंदोबस्त करणं आणि मग लग्नासाठी मागणी घालायला येणाऱ्या व्यक्तीला विश्वासात घेऊन हे सगळं सांगणं. हे असलं काही ऐकल्यावर कुणी लग्नाला उभं राहील. मग 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 शेवटचा उपाय लग्नच न करणं. लग्न जर करायचं नसेल तर मग आज डॉक्टरकडे तरी कशाला जायचं. पोटात उमलू पाहणाऱ्या, आकार घेऊ पाहणाऱ्या ह्या बीजाचा ह्यात काय अपराध आहे. ह्या जगात येण्याचा त्याचा अधिकार डावलणाऱ्या आपण कोण. ते पाप का करायचं. तर आपला माथा उजळ राहण्यासाठी. हातून घडलेला मोह झाकून टाकण्यासाठी. मोह मुळातच का व्हावा असा प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही. कारण मोहाच्या क्षणी बुद्धीवर भावना मात करते, पण ह्या क्षणी आपली बुद्धी जागी आहे. ह्या क्षणाची रोख किंमत तू मोजायलाच हवीस असं ती सांगत आहे. मोहाच्या क्षणी आपला बळी गेला, मान्य, पण आता ह्यातून सुटायचं म्हणजे दुसऱ्याचा बळी घ्यायला हवा. बळी. जो जीव जन्मालाच आला नाही त्याचा आपण बळी दिला असं होईल का. कोंबडी मारून खाल्ली तर जास्त पाप
की अंड्यांचाच काही प्रकार करून खाल्लं हे पाप? पाप म्हणजे काय? लहानपणी आपण एकदा आठले सरांना हाच प्रश्न विचारला होता. त्यांनी अगदी पटकन आणि सोपी व्याख्या सांगितली होती. ते म्हणाले होते, हत्या झाली अशी भावना ज्या कृतीनं होते ती कृती हेच पाप. ती हत्या दुसऱ्याच्या भावनांची देखील असू शकते. खरं आहे, गर्भातल्या गर्भात हत्या केली काय, किंवा जन्माला आलेलं मूल उकिरड्यावर टाकून मारलं काय, दोन्ही पापच. सर म्हणायचे, सत्यापासून पळवाट हेच पाप. मी सत्यापासून पळते आहे का? जवळजवळ तसंच. आत्ता आपल्या पोटात एक जीव आकार घेतो. तो जीव नाकारणं म्हणजे सत्य नाकारणं. तो जीव ही एक शक्ती आहे. त्या शक्तीशी मुकाबला करण्यापेक्षा त्या शक्तीला शरण जाणं योग्य. ती शक्ती आपल्याला पेलेल का? शरदने पाठीवर थाप मारली तेव्हा बाबी दचकली. शरद मोठ्यांदा हसत म्हणाला, बाईसाहेब, चिंतन पुरे झालं. शर्या, रस्त्यावरून 4-5 हाका मारल्या. लक्ष कुठाय? अहो, रात्र डोक्यात शेखर शेखर शेखर. तू चूप बस. मिस विद्युलता फडके, त्याला विसरा आता. शरद, तुझ्या वाटेला तो यायचा नाही. हा हात उगारायचं कारण नाही. माझ्यावर विश्वास नसेल तर दाजी साहेबांना विचार. बाकी त्यांच्या हातात तरी काय आहे म्हणा. इम्पोर्ट एक्सपोर्टच्या एका महत्त्वाच्या ॲग्रीमेंटसाठी दाजींनी शेखरला अमेरिकेला पाठवलंय. तिकडून तो ॲग्रीमेंट आणतोय का एखादी फटाकडी? शरद, येस माय सिस्टर. शेखर दिल्लीहून परस्पर अमेरिकेला गेला. नमवी पहा भूमी हा चालताना, हे ध्येयधरांचं शोभणारं वर्णन तंतोतंत दाजीसाहेब जोगळेकरांना सुद्धा शोभत होतं. जे आणि कंपनीच्या त्यांच्या ऑफिसात त्यांचं पाऊल पडलं की त्या ऑफिसला निराळी शान चढायची. त्यांच्याबरोबर ओळख होऊन 4 शब्द बोलायला मिळणं हा प्रत्येकाला स्वतःचा गौरव वाटायचा. उतार वयात त्यांचा हा रुबाब, मग ऐन तारुण्यात ते कसे दिसत असतील? बाबीने हा प्रश्न एकदा शेखरलाच विचारला होता. शेखर तेव्हा हसून म्हणाला होता, असा प्रश्न पडायचं कारणच काय? माझ्याकडे पहा की झालं. दाजी केवळ दिसण्यातच रुबाबदार होते असं नाही, तर त्यांच्या राहणीत, वागण्या बोलण्याच्या पद्धतीत एक ऐट होती, डोल होता. स्वतःच्या कर्तृत्वाची जाणीव होती. लोक आपल्याला दबकून आहेत याचा त्यांना कुठेतरी गर्व होता. शेखरच्या बाबतीत मात्र मऊ मेनाहून असे होते. बाबीने गेल्या काही महिन्यात दाजींचा दरारा पण प्रत्यक्ष पाहिला होता आणि शेखरच्या बाबतीतला त्याचा मऊपणाही. शेखरने जेव्हा बाबीला प्रथम दाजीकडे नेलं होतं, त्यानंतर बाबीला त्याने पहिलाच प्रश्न विचारला तो हा, दाजींना पाहून घाबरलीस की नाही? काय कारण? वा, त्यांचा दरारा नाही वाटला? त्यांच्या हाताखालच्या माणसांना वाटत असेल, मी का भ्यावं? तू त्यांची सून होणार आहेस. सुनेनं सासऱ्याला घाबरायलाच हवं असा नियम आहे का? म्हणजे तू त्यांना उलट बोलणार? तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. कसा? उलटून कोण बोलतं? ज्यांना आदर वाटत नाही ते. तेव्हा भीती निराळी, आदर निराळा. उलट त्यांचा कधी अपमर्द होणार नाही ना, हे मी डोळ्यात तेल घालून पाहीन. आणि समज हातून काही चूक झाली तर? अशा वेळी तर त्यांचा मला जास्तीत जास्त आधार वाटेल. कसा काय? कारण चूक कबूल करण्याचा प्रामाणिकपणा माझ्याजवळ आहे. तुमच्यासारखा पती आणि असा वाघासारखा पुरुष जर सासरा म्हणून लाभणार असेल तर मला संसारात काय कमी पडणार?
माझी ही प्रामाणिक मतं त्यांना सही समजायला हवीत की झालं. बाईसाहेब, दाजींचा इंगा तुम्हाला अजून कळला नाही. कुणाच्याही हातून चूक झाली की त्यांचा रुद्रावतार पाहण्यासारखा असतो. केवळ चुका होतात म्हणून दाजीसाहेब इतके चिडत असतील असं मला वाटत नाही, कारण चूक नेहमीच सौम्य असते. मग ऑफिसातली माणसं एवढी घाबरतात का? ती चुका लपवतात, ती प्रतारणा करतात. म्हणूनच मला दाजीसाहेबांची कधी भीती वाटणार नाही, कारण मी प्रतारणा करत नाही. आणि म्हणूनच माझ्याशी कोणी प्रतारणेनं वागलं तर मी ते सहनही करू शकत नाही. दाजीसाहेबांच्या खोलीत ती आता दुसऱ्यांदा येत होती. पहिल्या वेळी शेखरने तिला ह्या खोलीत आणलं, त्यावेळी विषय दाजींच्या खोलीचा न निघता विषय निघाला होता शेखरच्या आईचा. आई किती अचानक वारली हे शेखरने बाबीला सांगितलं होतं. सहसा न रडणारी बाबी, पण ह्या हकीकतीने तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिला आत्ताही मागची वेळ आठवली. ती वेळ संध्याकाळची होती. शेखर आणि बाबी शेखरच्याच बंगल्यावर गच्चीवर बसली होती. समोरचा वरळीचा कट्टा माणसांनी फुलला होता. तिथल्या रुंद फुटपाथवरून माणसं रमत गमत चालली होती. तुरळक वाहतूक होती. क्वचित कुणी एखादी मोटार चालवण्याचे प्राथमिक धडे त्या रुंद रस्त्यावरून घेत होता. बाबीने बारकाईने पाहिलं तर तिला कळलं की ड्रायव्हिंगचे धडे घेणारी व्यक्ती एक स्त्री आहे. ती मग जास्त निरखून पाहत राहिली. ती मोटार मध्ये जोरात पळत होती, तर केव्हा तरी अचानक गचका देऊन थांबत होती. अकल्पितपणे भलतीकडे वळत होती. पण एकूण त्या सर्व प्रकारात अनुभवात हुरहुर होती, थ्रिल होतं. नक्की किती वाजले असावेत ह्याचा पत्ता लागत नव्हता, कारण आकाशात मळभ आलं होतं. आकाश आणखीन गंभीर, समुद्र आणखीन गूढ. ह्या सर्वात भर म्हणजे शेखरचा निकट सहवास. हे क्षण कधी संपू नयेत. पण असं होत नाही, होणार नव्हतंही. हे क्षण संपणार, ही अनामिक हुरहुरही संपणार. समोरच मोटार चालवायला शिकणारी ती बाई, तिला तर हे क्षण लवकर संपायला हवे आहेत. तिला लवकरात लवकर एकटीला मोटार चालवायची आहे. गर्दीने भरलेल्या रस्त्यावरून बेफाम वेगात स्टाईलमध्ये एका हाताने स्टिअरिंग सांभाळत तिला बिचारीला हे कळत नाही की आत्ताचा जो क्षण आहे तोच खरा क्षण, रम्य क्षण. कोणत्याही व्यवसायात सराव आला की त्यातली गंमत गेली, थ्रिल संपलं. सराव आला की पाठोपाठ कंटाळा ठेवलेलाच. आपल्याला हा क्षण संपवायलाच नको आहे. या वास्तूत आपण एकदा गृहलक्ष्मी म्हणून प्रवेश केला की आत्ताची ही अनामिक हुरहुर संपणारच. कोण्या एकेकाळी दाजीसाहेब शेखरच्या वयाचे होते. ते आणि शेखरची आई असे तिथे खूप वेळा गप्पा गोष्टी करीत बसले असतील. आपण आता नुसतेच एकमेकांकडे पाहत बसलो आहोत. ती दोघं काय बोलली असतील. खरंच शेखरची आई कशी होती दिसायला? काहीतरी बोल ना. कसला विचार करत होतीस? तुमच्या आईचा. तुमची आई दिसायला कशी होती हो? चल दाखवतो. असं म्हणत आपल्या दंडाला हळूवारपणे धरत तो आपल्याला ह्या खोलीत घेऊन आला. शेखरच्या आईचा फोटो समोरच लावला होता. कोणत्याही क्षणी तो फोटो एकदम बोलू लागेल इतका बोलका होता. विशेषतः त्यातले डोळे. ह्या खोलीत येण्याची ती पहिली वेळ आणि आत्ताची दुसरी. बोल बेटा, काय काम निघालं माझ्याकडे? दाजी साहेबांनी आत येत विचारलं. बाबी उठून उभी राहिली. बस बस, हे काही ऑफिस नाही.
ऑफिसातले रीतिरिवाज कुणी घरी सांभाळायला लागलं की मला गुदमरल्यासारखं होतं. तरी बाबी उभीच होती. दाजी त्यांच्या खुर्चीत बसत म्हणाले, तू बसली नाहीस अजून? बसते ना. शेखर दिल्लीहून परस्पर अमेरिकेला गेल्याचं तुला समजलं असेलच. दाजींनी सुरुवात केल्यामुळे बाबीचं काम सोपं झालं. नानांकडून समजलं काल. नानांकडून? हो का? मला वाटलं शेखरकडून. त्याची व माझी गाठच नाही पडली तसं तो म्हणत होता. बाबीला नवल वाटलं आणि ते तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट उमटलं. दाजी हसत म्हणाले, तुला तो भेटू शकला नाही हे मला माहीत आहे. आमची मोटारच त्या दिवशी वाटेत बंद पडली. सगळा गोंधळच झाला. जाऊ दे, आपण दोघं समदुःखी आहोत. दिल्लीला जाण्यापूर्वी तो तुला भेटला नाही आणि अमेरिकेला जाण्यापूर्वी मला भेटला नाही. हे कसं शक्य आहे? का नाही म्हणजे आपणच त्यांना पाठवलंत ना, ते फक्त दिल्लीपर्यंत. पण ही पुढची पिढी आमच्या ताब्यात नसलेली, तिथून फोनवर सांगितलं की जयंतच्या ऐवजी मीच अमेरिकेला जाणार म्हणून. बाबी विलक्षण विचारात पडली. स्वतःवर खुश होत दाजी मोठ्यांदा हसले आणि म्हणाले, उगीच काळजी करू नकोस. मी सांगतो काय झालं ते. आमचा जयंत दिल्लीला गेला आणि बेदम आजारी पडला. कुणीतरी जाणं आवश्यक होतं म्हणून शेखरला जावं लागलं. ते परत कधी येणार तेवढंच सांगणं फार कठीण आहे. ज्या कामासाठी तो गेलाय ते जमतंय असं वाटलं तर कदाचित त्याला राहावं लागेल. काही देशांना भेटी द्याव्या लागतील. पण तू असा चेहरा टाकू नकोस, कारण तसं सगळं अनिश्चित आहे. तो ताबडतोब परतेल सुद्धा. बाबी विचारात पडली. तिने पुन्हा एकवार दिवस मोजले. तसं पाहिलं तर अजून तसा धोका नव्हता. मात्र शेखर परतला नाही तर काय करावं? दाजी बाबीचं निरीक्षण करू लागले. शेखरचा आणि बाबीचा जोडा कसा दिसेल याचा ते अंदाज बांधू लागले. शेखरचं आणि त्यांचं नातं जितकं बाप लेकासारखं होतं तितकंच किंबहुना जास्त मित्राप्रमाणे होतं. बाबी आणि शेखर यांच्या गाठी भेटी, प्रेम हे त्यांना पहिल्यापासून माहीत होतं. तरी सुद्धा सून म्हणून त्यांना बाबीला एकदा नीट बघायची होती. सून ह्या दृष्टिकोनातून ते आता बाबीकडे पाहत होते. पण त्या पदाला ती अनुरूप आहे की नाही ह्याचा त्यांना निर्णय घेता येत नव्हता. बाबीमध्ये नाकारण्यासारखं काय आहे हे त्यांना ठरवता येईना. मात्र त्याच वेळी शेखरला ती का आवडावी याचाही उलगडा होईना. बाबी गोरीपान नव्हती, पण तिच्या त्या गवाळी कांतीत लोभसपणा नक्कीच होता. नाकाला चाफेकळी म्हणता आलं नसतं, मात्र डौल बिघडावा एवढं ते त्रासदायक नव्हतं. केसांचं वळण जीव घायाळ करील असं आहे का? नाही. पण आकर्षणात त्यापायी बाधा यावा इतकंही वाईट नाही. नजर आणि डोळे मात्र विलक्षण करारी होते. एकूणच सगळ्या व्यक्तिमत्वाचा विचार करता त्यात काहीतरी होतं. पण ते नेमकं सापडत नव्हतं. ते जाणवत होतं, मात्र ते व्यक्त करता येत नव्हतं. तशी बाबी चांगलीच होती मुलगी म्हणून, पण सून म्हणून छे, फक्त गोंधळ आणि गोंधळच उडतोय. आपल्या लग्नाच्या वेळी आपली अशी अवस्था झाली नाही. शेखरची आई तिच्या नावाप्रमाणेच होती, माणिक. खरोखरच माणकासारखी होती. तिला आपण पाहिली आणि पसंतच केली. जो पाहण्याचा क्षण होता तोच पसंतीचा व निर्णयाचा क्षण ठरला. शेखरला तर आपण नेहमी हेच सांगत आलो
जीवनाचं सूत्र म्हणून. एखादी वस्तू मनात कोणताही संभ्रम निर्माण न करता आवडते तेव्हा ती स्वीकार करण्यायोग्य मानावी. ती वस्तू म्हणजे एखादा विचारही असेल. तसं आता इथं घडत नव्हतं. आपल्या मनात ज्या अर्थी आंदोलनं निर्माण होत आहेत त्या अर्थी ही आपली सून नव्हेच, शेखरची बायको हेच हिचं आणि आपलं नातं. दाजी साहेबांचा विचारमग्न चेहरा आणि त्या एअर कंडिशनर खोलीतली शांतता बाबीला भयान वाटली. सुरुवातीला निर्माण झालेला मोकळेपणा विरत होता. इथून ताबडतोब जायला हवं असं तिला वाटू लागलं. तिला दाजी साहेबांची भीती मात्र मुळीच वाटत नव्हती. एका माणसाने दुसऱ्या माणसाला भ्यावं ही कल्पनाच बाबीला भयान वाटायची. शेखर अमेरिकेला गेल्याचं समजताच तिने त्याचा अमेरिकेचा पत्ता मिळवायचं ठरवलं होतं. त्याप्रमाणे ती आता आली होती आणि पत्ता मिळवून परतणार होती. सध्याची तिची अवस्था शेखरला पत्रातून कळवणं एवढा एकमेव उपाय आता उरला होता. इतकी चांगली बातमी पत्राने कळवायची पाळी आपल्यावर का यावी ही तर फान गोष्ट. शेखरच्या बाऊपाशात होटांनी होटांशी बोलायचं. शेखरने चेष्टा करून हैराण केलं असतं, जीव नकोसा केला असता. मग आयलंडच्या बंगल्यातले ते धुंद क्षण पुन्हा इथं अवतरले असते. पण आता ह्यातलं काव्य ओसरलं. ती राहिली एक बातमी तरी चालेल. शेखरला मस्तपैकी पत्र लिहू. तो वेडापिसा होईल असं पत्र लिहू. पुढच्या क्षणी हिंदुस्थानात तो धावत येईल असं पत्र लिहू. अगदी मनमोहन नातूच्या भाषेत म्हणायचं तर असं पत्र लिहू की कळीने फुलावे असे फुलावे की देठांनी हसावे, रमणीने लाजावे असे लाजावे की स्तनांचेही गाल व्हावे, कवीने लिहावे असे लिहावे की कागदाने हात व्हावे.